दिला. माणूस म्हणून कसं जगायचं तेही सांगितलं यांच्यासाठी प्रत्येक माणसाला ज्यांच्या गावावर या ठिकाणी रमाई फाउंडेशन प्रणाली नाशिक रमाई फाउंडेशन याची माहिती आहे आणि त्यांचा त्याग ज्याला म्हणता येईल एकदम कंठरवाडा त्यांचा ज्यामुळे बाबासाहेब रमाई होऊ शकल्या त्या रमाबाई आंबेडकर यांचा आज स्मृती दिवसाला आपण गेल्या 10 वर्षापासून संमेलन केलं. आज हे 11वं रवानी चळवळीचं संमेलन झालं. अनेकांचे अनेक प्रश्न असतात. रमाईचं हे स्मृती दिवसाला कोणी संमेलन ठरवतं का? गरज नाही. स्मृती दिवस म्हणजे फक्त फूल हार त्या ठिकाणी अर्पण करायचे, अगरबत्ती लावायची, त्रिवार वंदन करायचं, वाटलं तर 2 शब्द बोलायचे आणि निघून जायचं. मग असं असेल तर या स्मृती दिवसाला संमेलन बनवायचे काय करायचं, संमेलन घ्यायची काय करायचं, त्याला जाणं. कारण
त्यांच्या त्या लेखनाला, त्यांच्या शब्दाला प्रत्येक व्यक्ती तेवढा सन्मान देत असतो. परिस्थिती आता वेगळी होत चाललेली असेल किंवा नसेल, परंतु प्रामाणिक पत्रकार अजूनही जिवंत आहे. त्याचं एक प्रतिनिधित्व म्हणून त्या ठिकाणी आपण आदरणीय भोजनी साहेबांकडे बोलतो आहोत. त्यांचं म्हणजे दुसरे भारतीय बौद्ध महासभेचे ज्येष्ठ भीमरावजी तारडे साहेब या ठिकाणी आज येऊ शकले नाही. लोकनेते भैयासाहेब तथा यशवंतराव आंबेडकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रत्येक संमेलन नव्हे तर सगळ्याच बाबतीत आपली भूमिका आणि आपला जो काही निष्ठा आहे ती आजपर्यंत राखून घेणारे बऱ्याच माझ्या मैत्रिणी शारदाताई आहेत, ललिताताई आहेत, पवार आहे, कल्पना मॅडम आहेत, चौधरी मॅडम आहेत, सगळ्याच माझ्या मैत्रिणी. म्हणजे मी सगळ्यांची नावं घेत बसली तर खूप उशीर होईल, आधीच उशीर झाला की त्याची माफी मागते आणि सगळ्यांनाच या ठिकाणी मी सगळ्यांचं स्वागत करते आहे. तिला मी वंदन करते आहे. सगळ्याच प्रयोगशील विचारवंतांच्या विचारांनाही मी वंदन करते आहे. 11व्या चळवळीचं हे साहित्य संमेलन शेगावमध्ये होतं. ताराबाई शिंदे आपण नाव ऐकतो, त्यांचं असलेलं कार्यक्षेत्र असेल किंवा इतर सगळ्या साहित्यिकांचं या ठिकाणी असलेलं कार्यक्षेत्र असेल. या मतदान आणि सगळ्याच राजकीय पक्षांच्या असलेल्या वातावरणात आपण साहित्य संमेलन घेतो. आपण टीव्ही ऑन केला की आपल्याला प्रत्येकाची कुरघोडी दिसते. हा असा बोलतो, तो तसा बोलतो. कुठेही कुणाचाही कुठल्याच पद्धतीची भारतीय जनतेचा विचार न केलेली असलेली सगळीची वाचक त्याला म्हणजे शब्द आपल्याला दिसतात. माणसांपेक्षा पक्ष मोठा झालेला दिसतो आणि तिथे बाबासाहेबांनी सांगितलेलं त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येतं की आता लोकशाहीला धोका आहे. कारण माणसांना विसरत चालली, पक्षांना आणि तिथल्या लोकांना मोठी करत चालली हे आपल्याला दिसतंय. वाचा बदलली आणि सगळंच बदललं. अशा वातावरणामध्ये आपण या ठिकाणी संमेलन भरवतो. संमेलन 1 दिवसाचंच आहे कारण आपण 1 दिवसाचं संमेलन घेऊ शकतो. कारणही तसंच आहे, कारण आपण काही कुठल्याही शासनाचा निधी घेत नाही आणि जे काही संमेलन उभं करतोय ते आपल्या सगळ्यांच्या तालुक्यावर आणि आमचा असलेला जो काही भाग आहे त्याच्यामध्ये संमेलन आहे. ते घेण्याचं कारण असं की सगळीच परिस्थिती तिथं किचकट होत चाललेली असेल. अशा वेळेला आता आपल्याला किमान काही सातत्य ठेवलं पाहिजे, कारण नवीन पिढ्यांना आपल्याला काहीतरी देता आलं पाहिजे. सगळं संपलं असं जर म्हटलं तर या ठिकाणी अनेक प्रश्न निर्माण होत जातील जे आता झाले. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं क्रांती वाचत जर आपण केलं तर आता कुठे पावले तिथे शिरली आहेत आणि त्याची मूळ घट्ट होत चाललेली आहे ती काय असा एक आपल्याला त्या ठिकाणी वास्तविकता दिसायला लागते. अशा वेळेला आपल्याला त्या प्रश्नांचा निलडा या ठिकाणी करायचा आहे आणि म्हणूनच या ठिकाणी संमेलनामध्ये 2 परिसंवाद आपण या ठिकाणी घेत आहोत. चळवळीतील विद्वानांची राजकीय प्रगल्भता किती? तुम्ही म्हणाल साहित्य संमेलन आहे, चळवळीतल्या राजकीय लोकांची प्रगल्भता किती आपल्याला सांगायचं? सगळेच राजकीय या ठिकाणी प्रश्न आहेत. प्रगल्भ आहेत का असेल तर ते किती आहेत? कारण लोकांचे प्रश्न सोडवायचे आहेत आणि असं असेल तर त्या ठिकाणी ते प्रशिक्षित आहेत का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी प्रत्येक बाबतीमध्ये प्रशिक्षणाला महत्त्व देणारे होते आणि कार्यकर्ता घडवायचा असेल तर तो केडरकांमधला असला पाहिजे, तो घडवला आला पाहिजे. याचा एक मुख्यत्वे त्यांचं जे काही दृष्टिकोन होता तो फार महत्त्वाचा आहे. वैचारिक प्रगल्भता किती आहे याचाही अभ्यास या ठिकाणी होणं फार मोठं गरजेचं आहे. शेवटी आरोप प्रत्यारोप अनेकांवर होत राहतात. जो माणूस चळवळीमध्ये येतो त्यांनी ते स्वीकारून चालायचं असतं की आता मला या दोन्हीही बाबतीमध्ये पुढे जायचं आहे आणि काम करायचं आहे. हे जे काही आहे त्याच्यासहित जायचं आहे. म्हणून ती प्रगल्भता त्याची किती आहे ते ओळखत या ठिकाणी आपल्याला हे परिसंवाद या ठिकाणी सांगेल. दुसरं असं की भारतीय स्त्रीवाद काय सांगतो? स्त्रीवाद म्हटला की ती पुरुषालाच विरोध करणार असा एक प्रकारचा स्त्रीवाद रंगवला गेला. परंतु जिजाबाई आहे, ताराबाई शिंदे आहे, सावित्रीबाई फुले आणि रमाई सिन्हा ज्या समतेने यांनी
आहे त्याची चर्चा या ठिकाणी होणार आहे. ज्यांनी आपापल्या कार्यक्षेत्रामध्ये अत्यंत मोलाचं काम केलं आहे त्या सगळ्यांचाच रमाई गौरव पुरस्कार देऊन या ठिकाणी सन्मान होतो आहे. आणि शेवटी कवी संमेलन या ठिकाणी होतो आहे. म्हणजे कवयित्री देखील या ठिकाणी आपल्या कविता सादर करत असताना ती फक्त काही त्या तिच्या सुंदरतेच्या किंवा तिच्यातल्या असलेल्या फक्त प्रेमभावना सांगत नाही. तर आता काय मला गरज आहे चळवळीची हे ती सांगणारी कवयित्री आहे.